ओम भगवती भिक्षां देहि कृपावलंब करी काल हर दुःख हर क्रोध हर कष्ट हर 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 महादेव ओम भगवती भिक्षां देहि माझ्या कर्णकुटिकेच्या द्वारावर हे स्वर येत आहे मला जाऊन पाहायला माई योगीराज प्रणाम मी सुद्धा तुम्हाला प्रणाम करते माई आपल्या देहाचं अवलोकन करते मी अतिथी दारी आलाय भिक्षार्थी दारी आलाय भिक्षा वाडा म्हणतोय ठीक आहे अतिथीचं स्वागत करणं आणि दारी आम्हाला याची कारण भिक्षा वाढणं हे माझं कर्तव्य आहे तेव्हा क्षणभर तुम्ही थांबा मी भिक्षा घेऊन ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योगीराज काय झालं आपल्याला भिक्षा हवी आहे ना माझ्या भिक्षेचा स्वीकार करा माई मी जरी भिक्षार्थी असलो तरी माझ्या मर्यादा मी जाणतोय माई हा तुमच्या आश्रमाचा हा तुमच्या पर्णकुटीचा उंबरठा आहे आणि हा उंबरठा ओलांडून मी तुमची भिक्षा ग्रहण करू शकत नाही आणि म्हणूनच द्या म्हणतोय नाही मी माझ्या द्वाराचा उंबरठा ओलांडू शकत नाही तुम्हाला जर भिक्षा हवी असेल ना तर योगीराज कृपा करा माझा उंबरठा ओलांडून माझ्या या पदकोटी तुम्ही प्रवेश करा मी तुम्हाला भिक्षा वाढते ना बाई हा मला जर तुमच्या मर्यादेचं उल्लंघन करायला लागत असाल तर एक अतिथी तुमच्या द्वाराहून पुन्हा परत जातोय ओम भगवती भिक्षां देहि थांबा थांबा योगीराज थांबा दारी आलेला याच्या सर विनूक माघारी गेला असेल तर तू मला कलंक आहे हे मूर्तिमंत पाप आहे फक्त याचकच भिक्षा मागतोय ना मग क्षणभर जर मी उंबरठा ओलांडली असेल तर कुठे काय बिघडलं योगीराज आपल्याला भिक्षा हवी आहे ना थांबा मी तुम्हाला भिक्षा वाढते मी भिक्षा वाढते लंकाधीश रावण हे जनकनंदिनी हे जनककन्ये लंकाधीश रावण तुझ्या समोर उभा आहे लंकाधीश रावण लंकाधीश रावण लंकाधीश रावण आज तुमच्यासारखं मूर्तिमंत व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यात देखत उभं असताना हे मी माझं दुर्दैव मानावं की सुदैव मानावं जनककन्ये हे तुझा दुर्दैव नव्हे हे रघुकुलाचं दुर्दैव आहे
तत्वनिष्ठ ब्राह्मण एक प्रकांत पंडित आज माझ्या समोर उभा आहे हे मी माझं सुदैव मानेलं असतं. पण तुमच्यासारखं व्यक्तिमत्व साऱ्या ब्राह्मण कुलाला कलंक लावून जर अशी कृती करत असेल तर लंकाधीश हे या स्थितीचं दुर्दैव आहे. जनकनंदिनी ऐक, माझा जन्मदायी ब्राह्मण कुळात झाला असेल तरी माझी माता कैकसी ही राक्षस कुलीने आणि बापाच्या संस्कारापेक्षा मातेच्या दुधावर माझा जास्त विश्वास आहे. लंकाधीश तुम्हाला जरी तुमच्या आईच्या दुधावर जरी विश्वास असला ना तरी सुद्धा तुम्ही ब्राह्मण कुलातील आहात हे कुणीही खोडू शकत नाही. याच्यासाठी एक प्रकांत पंडित एक तत्वनिष्ठ ब्राह्मण तर अशी चोराची कृती करत असेल तर सांगा याचा अर्थ मी काय समजायचा. या लंकाधी श्रावणाची जर कृती चोराची असेल तर ऐक, जी माझी भगिनी शूर्पणखा या माझ्या भगिनीचे मी तिथं उपस्थित नसताना जबाबदार व्यक्ती तिथं नसताना ज्यानं श्रवण आणि नासिका जिची कापली, ज्याने का स्त्री देहाची विटंबना केली ती त्या तुझ्या पतीची त्या राम लक्ष्मणाची कृती वीराची होती की भेड्याची होती. लंकाधीश तुम्ही तुमच्या विचारानुसार माझ्या सौभाग्याची कृती जरी झाडाचे ठरवला असाल आणि तुमच्या मतानुसार जरी तुमची भगिनी शूर्पणखा इथे नाक आणि कान खेचलं याच्यासाठी जर तुम्ही प्रभू रामचंद्रांना दोषी करत असाल तर माझ्या प्रभूंच्या न्यायावर माझा विश्वास आहे. माझ्या प्रभूने आतापर्यंत आजळा न्याय कधी केला नाही आणि याच्या पुढे विश्वास करणारही नाही. तुमच्या शूर्पणखेचा तो अपमान नाही तर तिनं केलेल्या विकृतीचं शासन होतं. ती शूर्पणखेने केलेली कृती ही जर तुझी विकृती असेल, ही जर आमची विकृती असेल तर तुम्हा क्षत्रियांची संस्कृती काय आहे ही मला ऐकायची आहे. आतापर्यंत क्षत्रिय आपल्या कर्तव्यापासून तसूभरही घडलेले नाही आणि म्हणूनच तर ज्यावेळी तुमची भगिनी शूर्पणखा एक विधवा स्त्री असून सुद्धा माझ्या सौभाग्याच्या आणि माझे धीर म्हणजे सौमित्र भाऊजी यांच्या अभिलाषेनं एक मायावी सुंदर स्त्रीचं रूप धारण करून आमच्या समक्ष प्रकट झाली. का तर त्यांना भुरळ पाडण्यासाठी. मला सांगा, एक लग्न झालेली स्त्री आणि एक विधवा स्त्री असा व्यभिचार करून परपुरुषाला कवटाळण्यासाठी सारे कृत्य करते, मग ही तुमच्या कुलाची शालीनता आहे का? ही माझ्या कुलाची शालीनता आहे की कुटीलता आहे हे तुला आताच पटवून देतो. राक्षस कुलात आमचा जन्म झालाय आणि एक राक्षस स्त्री त्याचं वंश वाढण्यासाठी कितीही लग्न करू शकते. याचा अर्थ असा आहे माझ्या शूर्पणखेने जर तुमच्यासाठी प्रेमासाठी जर तुमच्या समोर शब्द टाकला असेल तर त्याची अधिकारी व्यक्ती म्हणून मी होतो. तुम्ही आम्हाला संदेश का पाठवला नाही याला सुद्धा कारण आहे. लंकाधीश तुमची भगिनी शूर्पणखा ही जाणत होती की प्रभू रामचंद्र विवाहित आहेत. त्यावेळेपेक्षा त्याही पलीकडे जाऊन सौमित्र भाऊजी हे सुद्धा विवाहित आहेत आणि असं असताना एका विवाहित झालेल्या पुरुषाला कवटाळण्यासाठी तुमची भगिनी पुढे सरसावते. मग हा तुमच्या कुलाचा स्वाभिमान तुम्ही समजता. माझ्या कुलाला भट्ट राहू नकोस, माझ्या कुलाला नाव ठेवू नकोस. लंकाधीश अगं ज्या रामचंद्राने ज्या रघुकुलात जन्म घेतला अगं तो रघुकुल भूषवण्यासाठी रानावनात फिरतो
रघुकुलाची कुटिलता वाढवण्यासाठी फिरतोय? निश्चितच नाही. लंकाधीश, तुम्ही जरी किती सांगितलं असता की मी तुमच्या कुणाला डाग लावते, अहो मी तुमच्या कुणाला डाग लावणारी कोण? तुमच्या कुणाला तुम्ही स्वतःला डाग लावला आहे. कारण ब्राह्मण कुळात जन्माला येऊन सुद्धा अशी विकृत तुम्ही जगासमोर ही आता मांडत आहात. मग मला सांगा, ब्राह्मण हे विश्वासाठी गुरु समान असतात. अहो ब्राह्मणाने समाज हा घडवायचा असतो, तो असा बिघडवायचा नसतो. मग तुमच्यासारखं हे तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व हे असं कृत्य करून जर जगाला हा लक्ष देत असेल तर तुमच्या ब्राह्मण कुळाला काय वाटणे? ब्राह्मणाने घडवायचं असतं आणि ब्राह्मणाने कुठलाही पुरुष बिघडवायचा नसतो. मग काय, एका क्षत्रियानं एका स्त्रीचे नाग आणि कान कापायचे असतात? मी तुम्हाला एकच सांगेन की माझ्या प्रभूने शूर्पणखेच्या बाबतीत जे काही केलं हे फक्त आणि फक्त त्याला दिलेल्या दंडाचं शास्त्र होतं. तुझ्या प्रभूने नव्हे, पण तरी सुद्धा मान्य करते की माझे प्रभू चुकलेही असतील. माझा विश्वास माझ्या सौभाग्यावर आहे. माझे प्रभू कधीही चुकणार नाही. पण तुमच्या विचारानुसार माझे प्रभू चुकलेही असतील. पण मला सांगा, एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वासरू मारावा का? निश्चितच मारावं. निश्चितच मारावं. अगं एकानं जर गाय मारली, ब्राह्मणाने शब्द जपून वापरतोय. कारण नुसती आताच गाय त्याने मारली नाही, तुझ्या पतीचे पूर्वज त्यावेळीपासून गायी मारत आले. पण अजून आमच्यासारखा कोणी वासरू धरणारा पुढे आला नाही, म्हणून त्यांची चालत गेली. ऐक, अरे हा तुझा राम या विश्वात ब्रह्मदेवापासून 40 ब्रह्मा, मरीची, कश्यप, विवस्वान, वैवस्वत मनो, विश्वांकु, कुक्षी, विकुक्षी, बाण, अनरण्य, पृथो, त्रिशंको, धुंदुमार, युवराश्व, मानधाता, सुसंधी, ध्रुवसंधी, भरत, असित, सगर, असमंजस, अंशुमान, दिलीप, भगीरथ, कुखस्थ, रघु, प्रबद्ध, शंखन, सुदर्शन, अग्निवर्ण, शिगज, मरो, प्रसेक्षोक, अंबरीश, नहुष, ययाति, नाभाक, अजराज, दशरथ आणि 40वा सुदामा. असं समजू नकोस, अजूनही ही सारी डोकी माझी जागेवर आहे. नुसतं डोकं जागेवर असून चालत नाही, पण ज्या डोक्याची बुद्धिमत्ता आहे ना ती वापर करताना सुद्धा त्याचा विचार करावा लागतो. की लंकाधीश, तुम्ही मला म्हणता की माझे प्रभू तक्रार घेऊन तुमच्यापर्यंत यायला हवे होते. माझे प्रभू तुमच्यापर्यंत तक्रार घेऊन काय येतील? मग तुम्हाला तुमच्या कुणाचा एवढा स्वाभिमान होता तर शूर्पणखेच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही माझ्या प्रभू पर्यंत का नाही गेला? ही मी वाचाच फोडतोय. पराक्रमाची तुम्हाला कुणाशी धरावा, त्याचा संपूर्ण अभ्यास करावा, त्यांची पायामुळे खळून करावी. तुला काय वाटलं? प्रभू रामचंद्राच्या 40 पिढ्या मला माहिती आहे ना, तुझ्या बापाच्या माहित नाही. अगं तुझा बाप जनक, हा तुझा जनकवंश, आणि त्या तुझ्या जनक वंशात आजपर्यंत तुझा बाप म्हणजे सिरध्वज. जमीन नांगरताना नांगराचा फाळ जमिनीला लागला आणि त्याच्यातून कन्या वर आली, आणि तेच तुझा बाप सिरध्वज या भूतलावर 27 पुरुष आहे. ऐक, ब्रह्मा, मरीची, कश्यप, विवस्वान, वैवस्वत मनो, विश्वांकु, मिली, मिथी, उदावसु, नंदीवर्धन, सुकेतु, बृहन्रथ, महावीर, रुद्राक्ष असे पहिले 14 आणि शेवटचे 5 सांगतोय. कृतियात
मधले राहिले 8 त्यांची नावं घेण्यासारखी नाहीत म्हणून घेतली नाही. माझ्या मुलाची प्रसिद्धी सांगण्याची मला गरज नाही, पण त्याही पेक्षा आता तर मला तुमच्या पराक्रमाचं ठोस कारणच कळलेलं आहे. कारण त्या आधी तुमच्या शूर्पणखेच्या भगिनीच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माझ्या प्रभूंपर्यंत तुम्ही आला नाही. याचं कारण आता मी तुम्हाला सांगते. तुम्हाला काय वाटतं तुम्ही पराक्रमी आहात? तुमचे पराक्रम तेव्हा सिद्ध झाले की ज्यावेळी माझ्या स्वयंवर मंडपात तुम्ही उपस्थित होता. स्वयंवराचा कळत असा होता की जो शिवधनुष्याला प्रत्युच्चा लावेल अगदी त्याच्याच कंठी ही सीता प्रेमाची वरमाला घालणार आहे. आपल्या शौर्याचा आणि पराक्रमाचं टेंबा मिरवण्यासाठी तुम्ही त्या भर स्वयंवर सभेत उपस्थित होता. आपल्या अहंकारानं मंडित होऊन तो शिवधनुष्य उचलण्यासाठी तुम्ही गेला. पण लंकाजी, तो शिवधनुष्य तुम्ही उचलला तो नाही, पण तो शिवधनुष्य तुमच्या उरावर पडला. आणि तो शिवधनुष्य तुमच्या उरावर पडल्यानंतर स्वयंवर सभा खटाखटा हसू लागली. मग मला तर असं वाटतं की जे तुमच्याकडे झालं नाही ते माझ्या प्रभू रामचंद्राला करून दाखवलं. म्हणजे निश्चितच माझ्या प्रभू रामचंद्राचे पराक्रम काय, माझ्या प्रभू रामचंद्राचं शौर्य काय हे तुम्हाला ज्ञात झालं. मग तुम्ही जर माझ्या प्रभूंपर्यंत न्यायाची वाचा फोडण्यासाठी आला असाल तर तुम्ही तोंडघाशी पडेल म्हणून तुम्ही आला नाही. जनक, आता तू शब्द वापरलास तोंडघाशी पडाल म्हणून सांगतोय. तू तुझ्या सरळ स्वयंवरात एकदाच माझं तोंड बघितलं आणि त्याच्यानंतर पुन्हा आज बघते. निश्चितच. म्हणजे मध्ये मी काय काय केलं हे तुला ठाऊक नाही. मला ज्ञात असलं की दुसरी गोष्ट, शिवधनुष्य माझ्या उरावर पडलं म्हणून सारी सभा मला फिदी हसली. निश्चितच. अगं हा प्रताप कुणाचा कुणाचा प्रताप हा कुणाचा प्रताप? तुझ्या बापाचाही नव्हे आणि तुझाही नव्हे. अगं मला माहित आहे तू एवढी इंग्लिश असताना त्या धनुष्याबरोबर खेळत होतीस. ते धनुष्य उचलून त्या धनुष्याबरोबर खेळत होती. म्हणजे माझे पराक्रम तुम्हाला ज्ञातच आहे. नाही, त्याच्या पुढे माझे पराक्रम आहे. मी पहिल्यांदा दुसऱ्याचे सांगतो आणि नंतर माझे सांगतो. कारण दुसऱ्याला मोठेपणा देऊनच स्वतःचा मोठेपणा वाढवावा ही माझी पद्धत आहे. हे जनक कन्ये ऐक, अगं त्या शिवधनुष्य कुणी निर्माण केलं? मयासुरानं निर्माण केलं. आणि त्रिपुरासुराचा वध ज्यावेळी होत होता त्यावेळी त्या शंभू महादेवानं घेतलेलं ते शिवधनुष्य त्या महाविष्णूने फुंकलं. हे कुणाला माहित नाही, हे तुला सुद्धा माहित नसणार. आणि ते फुंकलं म्हणून ते पोकळलं. आणि तुला काय वाटलं? काय एवढं अवजड मी उचलू शकतो, नुसते पोकळ मी उचलू शकत नाही. आजपर्यंत हा प्रश्न मी माझ्या मनात ठेवला होता. बऱ्याच जणांनी माझी निर्वसना केली. बऱ्याच जणांनी माझी मान खावावी पडावी म्हणून सांगितलं. हे शिवधनुष्य याला उचलता आलं नाही, याला उचलता आलं नाही. अगं मला उचलता येत नाही असं विश्वास काय आहे? माझी डोकी दहा आहे, माझ्या डोक्यात राहत नाही असं विश्वास काय आहे? ऐक त्या प्रश्नाचं उत्तर तुला सांगतोय. ते शिवधनुष्य मी उचललं माझ्याकडून का गेलं नाही? कारण मी विवाहित होतो आणि विवाहित असताना सुद्धा माझ्याकडून अधर्म घडू नये, माझ्याकडून कुठली अधार्मिक कृती घडू नये म्हणून भगवान शंकराकडे पार्वतीने कादळी केली की हे शंभू महादेवा, या रावणानं जर हे शिवधनुष्य उचललं तर याचे परिणाम विश्वासाठी वाईट होतील आणि तो रावण याच्या पुढे गर्वोक्तीनं वावरेल. म्हणून त्या पार्वतीनं ज्यावेळी शिवशंकराला हे सांगितलं त्यावेळी त्या शिवशंकराने, हे कुणालाही माहित नाही हा, फक्त मलाच माहिती आहे, त्यावेळी शिवशंकराने 300 शिवसेवक पाठवले. हे 300 शिवसेवक सूक्ष्म स्वरूपा देऊन त्या धनुष्यावर बसले. आता शिवसेवक ते माझ्या शिवाचा भक्त ते, आणि म्हणून ते 300 शिवसेवक
त्या धनुष्यावर बसले असल्या कारणानं ते धनुष्य मला उचलता आलं नाही. मोठेपणा तुमचा नव्हे, माझ्या देवाचा. सत्य काय आणि असत्य काय आणि रहस्य काय हे या विश्वाला ज्ञात नाही. पण विश्व वास्तवावर फक्त आणि फक्त वास्तवावर विश्वास ठेवते. आणि म्हणूनच तुमच्या असामर्थ्याचं पराक्रमाचं प्रदर्शन त्या स्वयंपाक घडलं. पण शेवटचं तुम्हाला एकच सांगेल, तुम्ही किती हे जरी प्रयत्न केला तरी या स्थितीला मिळवण्यासाठी यश तुम्हाला कधीच मिळणार नाही. हे जनकनंदिनी, तेव्हाही पराक्रमी होते, आताही पराक्रमी आहे आणि याचाही पुढे पराक्रमी राहतील. आणि म्हणूनच या सीतेच्या रक्षणार्थ आपले क्षणाच्या निमित्तानं हे कुकर्म ज्यावेळी तुम्ही केला ते ज्यावेळी माझ्या प्रभूंना समजेल ना, त्यावेळी लंकानी तुमच्या मरणाची उलटी मोजणी करायला तुम्ही सुरुवात करा. तुला मी लंकेत घेऊन जातो नाही, पण या लंकेत तुला कुठे ठेवणार आहे भाऊ आहे. आणि या त्रैलोक्यात 3 वन प्रसिद्ध आहे. पहिलं म्हणजे इंद्राचं नंदनवन, दुसरं कुबेराचं चैत्ररथवन आणि तिसरं रावणाचं अशोकवन. तुम्ही त्रिभुवनात कुठे जरी लपवून ठेवला असाल ना, तरी माझ्या सौभाग्यासाठी, माझ्या संरक्षणाची माझी Bye.